ही कथा सुरू होते राजस्थानमधील एका छोट्या खेडेगावातून. एका मोठ्या प्रतिष्ठित राजघरात काम करणारी मोलकरीण सरला रागीटपणे गंगाकडे बघत म्हणाली, "ए मुली, जा वरच्या खोलीची साफसफाई करून घे." ती शांतपणे डोकं हलवत पायऱ्यांच्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात अचानक सरलाने तिचा हात पकडून तिला थांबवलं आणि तिच्या डोळ्यात बघत दमदार आवाजात म्हणाली, "हे लक्षात ठेव, याबद्दल मोठ्या राणीसाहेबांना कळू नये, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल." सरला आपल्या चुगलीखोर स्वभावामुळे मोठ्या राणीसाहेबांच्या अगदी जवळची होती, पण ती एवढी कामचोर होती की विचारू नका. गंगा सजून धजून या हवेलीत आली तेव्हापासून हवेलीतील लोकच काय, पण नोकर-चाकरसुद्धा तिच्याशी जनावरांसारखं वागत होते. तिला विचारणारं कोणी नव्हतं. आत्ताच सरलाने कामातून सुटका करून घेण्यासाठी गंगाला विक्रमराव यांच्या खोलीची सफाई करायला पाठवलं आणि ती निवांतपणे आपल्या खोलीत झोपायला निघून गेली. दुसरीकडे गंगा छोटी छोटी पावलं टाकत विक्रमरावांच्या खोलीकडे जाऊ लागली. खोलीचं दार उघडताच तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. ती खोली एखाद्या भव्य राजवाड्यापेक्षा कमी नव्हती. भिंतींवर विक्रमरावांच्या मोठमोठ्या प्रतिमा लटकत होत्या आणि प्रत्येक प्रतिमेत ते हसत होते. त्यांच्या उजव्या गालावर पडणारं खळं त्यांना अप्रतिम सुंदर दिसायला लावत होतं. तिने हळूच या प्रतिमांवरून नजर हटवली. हा माणूस नावाला तिचा नवरा होता, पण या दोघांमध्ये शतकांचं अंतर होतं. गंगाला इथे येऊन 2 महिने उलटून गेले होते, पण तिला विक्रमरावांच्या जवळ जाण्याची अजिबात परवानगी नव्हती. तिचं मनही खूप घाबरायचं. तिने ऐकले होते की विक्रमराव भयंकर रागीट स्वभावाचे, गर्विष्ठ आणि स्वतःतच मग्न राहणारे माणूस आहेत. हे सगळं तिला सरलाने मुद्दाम सांगितलं होतं, जेणेकरून तिच्या मनात विक्रमच्या जवळ जाण्याची इच्छा निर्माण होऊ नये. गंगा विक्रमरावांच्या खोलीत उभी राहून त्या प्रतिमा बघत विचारात हरवून गेली. तेवढ्यात बाहेरून येणाऱ्या पावलांच्या आवाजाने ती भानावर आली आणि तिचं हृदय जोरात धडकू लागलं. तो ह्याच खोलीकडे येत होता. चपलांच्या आवाजावरून तिला अंदाज आला की येणारा दुसरा कोणी नसून विक्रमरावच आहेत. ती घाबरून इकडे तिकडे पाहू लागली आणि लपण्यासाठी जागा शोधू लागली. मग लगेच कपाटापाठी जाऊन लपली. तिच्या हृदयाची अवस्था बिघडू लागली होती. तिला आपल्या हृदयाचा आवाज कानात ऐकू येत होता आणि अंग भीतीने थरथर कापत होतं. विक्रम जे डेऱ्यावरून थकून हारून विश्रांतीसाठी परत आले होते, खोलीत शिरताच त्यांची नजर कपाटाच्या आड दिसणाऱ्या गुलाबी रंगाच्या पदरावर पडली. ते आश्चर्यचकित झाले. कदाचित एखादी नोकराणी नसेल जी हवेलीत काम करायला आली असेल, पण विक्रमरावांना बघून नोकराणीला लपण्याची काय गरज होती? हाच विचार करत ते कपाटाजवळ येऊ लागले. जेव्हा गंगानी त्यांना आपल्या जवळ येताना पाहिलं तेव्हा तिचं राहिलं साहिलं धाडसही संपुष्टात आलं होतं. काय हा माणूस माझ्यासोबत तसाच वागेल जसे हवेलीतील इतर लोक वागतात, की आणखीनच वाईट वागेल, याचा विचार करून गंगाचा जीव गुदमरत होता. दुसरीकडे सरदार विक्रमरावांनी तिचा हात पकडून एकदम तिला बाहेर काढलं तर तिने त्यांना बघताच लहान मुलासारखं रडायला सुरुवात केली. "मालक, मला मारू नका, देवाखातर मला काही म्हणू नका." सरदार विक्रमराव तिला बघून चमकले, जी त्यांच्या पत्नीचा दर्जा लाभलेली होती. तो आपल्याकडे असा शांतपणे बघत असल्याचं पाहून ती आणखी घाबरली आणि आपला चेहरा दोन्ही हातांतलं पाहून जोरजोरात रडू लागली. विक्रमराव तिची अवस्था पाहून हैराण झाले. त्यांनी अगदी प्रेमाने गंगाचे हात तिच्या चेहऱ्यावरून हटवले. ती रडत रडत ओल्या नाकाने डोळे विस्फारून भीती आणि वेदनेने विक्रमरावांकडे पाहू लागली, तर ते तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांत हरवून गेले. गंगाची अवस्थाही त्यांच्यापेक्षा वेगळी नव्हती. आजपर्यंत हवेलीत तिने जेवढे पुरुष पाहिले होते त्यात हा सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर होता. गंगाने इथे येण्याआधी त्यांना फक्त दुरूनच पाहिलं होतं, पण जवळून तर तो माणूस अगदी मोहक वाटत होता आणि एखाद्या राज्याचा राजकुमार वाटत होता. क्षणभर असाच गेला. ती तशीच उभी राहून विक्रमरावांच्या चेहऱ्यावरील आकृतिबंध बघत राहिली. पुढच्याच क्षणी विक्रमरावांनी अगदी प्रेमाने आपल्या हातांनी तिचे अश्रू पुसले आणि तिच्या डोळ्यांत पाहत प्रेमळ आवाजात म्हणाले, "रडतेस कशाला?" गंगाला या प्रश्नाची अपेक्षा नव्हती, तर ती विचार करत होती की विक्रमराव तिच्यावर रागावतील, तिला वाईट बोलतील आणि आपल्या खोलीत परवानगीशिवाय आल्याबद्दल तिला ढकलून बाहेर काढतील. पण असं काहीच झालं नव्हतं. विक्रमरावांनी तिच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवली तेव्हा ती लगेच भानावर आली. "मी तुला विचारतो आहे मुली, रडतेस कशाला? काय मी एवढा भीतीदायक वाटतो का?" आता मात्र त्यांच्या ओठांवर हलकीशी स्मितहास्याची रेषा उमटली होती. हा आश्चर्याचा दुसरा धक्का होता, जो त्यांनी गंगाला दिला होता. यावेळी मात्र गंगाने जोरात नकारार्थी मान हलवली. "नाही मालक, तुम्ही तर खूप प्रेमळ आहात."
तिने अगदी निरागसपणे उत्तर दिलं. तर विक्रमराव हलकसं हसले. आणि तू सुद्धा खूप सुंदर आहेस. विक्रमरावांनी असं म्हणत तिला कमरेपासून पकडून जवळ खेचलं. तर ती त्यांच्या बाहुपाशात एखाद्या थरथरणाऱ्या माशासारखी तडफडली. तिला असे घाबरलेली बावरलेली पाहून विक्रमरावांना एक विलक्षण आनंद होत होता. गंगाला पुन्हा जवळ घेत त्यांनी तिच्या कपाळाशी आपलं कपाळ लावलं आणि शांतपणे म्हणाले, मला सांग, रडतेस कशाला? गंगा पुन्हा त्यांच्यापासून थोडीशी दूर होऊन आपली हरिणीसारखे डोळे विस्फारून त्यांच्याकडे बघू लागली आणि नजर चुकवत म्हणाली, मला वाटलं होतं की तुम्ही मला माराल. पुन्हा तिने निरागसपणे उत्तर दिलं. आता मात्र विक्रमरावांची पाळी होती चमकण्याची. काय, तुला इथे कोणी मारतं का? त्यांनी उलट प्रश्न केला. तर ती शून्य नजरेने विक्रमरावांच्या चेहऱ्याकडे बघू लागली. त्या माणसाला खरंच माहीत नव्हतं का की तिला इथे 2 महिन्यांपासून जनावरांसारखं वागणूक दिली जात आहे? हा विचार येताच अश्रूंचा गोळा पुन्हा गंगाच्या गळ्यात अडकला. मी तुला विचारलं आहे बाई, काय तुला इथे कोणी मारतं का? विक्रमरावांचा स्वर आता अधिक कठोर होता. तर गंगाने त्वरित नकारार्थी मान हलवली आणि हसण्याचा अयशस्वी प्रयत्न करत म्हणाली, नाही, मला इथे कोणी मारत नाही. उत्तर देऊन ती पुन्हा नजर चुकवू लागली. विक्रमरावांनी गाढ श्वास सोडला आणि तिला पुन्हा जवळ घेत म्हणाले, मग तुला असं का वाटलं की मी तुझ्यावर हात उचलेन? पत्नी आहेस तू माझी, इज्जत आहेस तू माझी. तुला मारायचा मी विचारही करू शकत नाही. त्यांचं बोलणं ऐकून गंगा स्तब्ध झाली. पण मालक, मी तर वनीमध्ये आलेली बाई आहे, जिची किंमत शेळी बकऱ्यांसारखी असते. गौरीला जी गोष्ट त्रास देत होती तिने लगेच बोलून दाखवलं. जुन्या काळात ग्रामीण भागात किंवा पंचायतीत जेव्हा 2 कुटुंबांमध्ये मोठे भांडण व्हायचे, एखादा मोठा वाद व्हायचा, तेव्हा नुकसान भरपाई म्हणून मुलीचे लग्न त्या घरात लावून दिले जायचे. विक्रमरावांनी पुढे होऊन तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि शांत राहण्यास सांगितलं. मी या प्रथेला मानत नाही. माझ्यासाठी याला काही महत्त्व नाही. मी फक्त इतकं जाणतो की तू माझी पत्नी आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण अधिकार आहे. याशिवाय तुझेही काही अधिकार आहेत, जे पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. तिच्या गालावर आपली स्पर्शरेषा उमटवत ते पुढे सरकले. तर पुन्हा एकदा विक्रमरावांच्या सान्निध्यात तिची अवस्था बिकट होऊ लागली. मालक, मी इथून निघते, तिने थरथरत्या आवाजात म्हणत स्वतःला त्यांच्या बाहुपाशातून सोडवू पाहिलं. पण पुढच्याच क्षणी तिच्या कमरेवर हात ठेवून त्यांनी तिला पुन्हा जवळ केलं. अजून तुझ्या नवऱ्याने तुला इथून जाण्याची परवानगी दिलेली नाही. मी फ्रेश होण्यासाठी जातोय. तोवर तू माझे कपडे काढून ठेव आणि मी येईपर्यंत या खोलीतून बाहेर पडायचा प्रयत्न करू नकोस. मालक, मी तुमची फसवणूक करू इच्छित नाही, ना तुमच्याशी खोटं बोलेन, पण माझं इथून निघणं खूप गरजेचं आहे. जर कोणाला समजलं तर? बोलता बोलता ती पुन्हा शांत झाली. तिने आपली जीभ दाताखाली दाबली. तुला कुणाची भीती वाटतेय? तिचं तोंड आपल्याकडे वळवत विक्रमराव गंभीरपणे म्हणाले, मालक, हे बघ, मला आधी मालक म्हणायचं थांबव. तू या घरची नोकराणी नाहीस, माझी पत्नी आहेस, आणि ही गोष्ट मी तुला आधीच सांगितली आहे. दुसरी गोष्ट अशी की तुला कुणाचीच भीती बाळगण्याची गरज नाही. जर कुणी तुला काही म्हणण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतः बघून घेईन. तू फक्त मला सांगायचं. तिच्या गालाला प्रेमाने हात लावत ते आंघोळीच्या खोलीकडे गेले. पण काहीतरी आठवून ते थांबले. त्यांनी निरखून तिच्या चेहऱ्याकडे बघितलं, हळूच हसले आणि मग आंघोळीच्या खोलीत गेले. ते गेल्यानंतर गंगा तशीच खाटेवर बसून राहिली. अगं बाई, माझा विश्वासच बसत नाहीये की हे सगळं खरंय. तिने आपले गाल थोपटले, जे लाजेने तापले होते. अजूनही तिला आपल्या कमरेवर आणि खांद्यावर त्या मनमोहनाच्या स्पर्शाची जाणीव होत होती. अचानक तिला आठवलं की तिला विक्रमरावांचे कपडे काढायचे आहेत. तिने लगेच काळ्या रंगाचा एक कुर्ता काढला. तिला आठवलं की पहिल्यांदा तिने विक्रमरावांना याच रंगात पाहिलं होतं. खरं सांगायचं तर त्यांच्यात वयाचं खूप अंतर होतं, पण असं असून सुद्धा ती पूर्ण खात्रीने सांगू शकते की विक्रमराव या रंगात अधिकच उठून दिसत होते. आपल्या बळकट शरीराच्या जोरावर ते एखाद्या योद्ध्या राजकुमारासारखे दिसत होते. तिने लगेचच कपडे आंघोळीच्या खोलीच्या बाहेर असलेल्या स्टँडवर ठेवले. विक्रमरावांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा हलकसं हसले. त्यांना या मुलीचं बावरून जाणं आणि लाजणं खूप आवडत होतं. ते फ्रेश होऊन बाहेर आले तर ती खोलीत नव्हती. विक्रमरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या. अचानक त्यांना बाजूला कुणाची तरी चाहूल लागली. त्यांनी नजर फिरवून पाहिलं तर ती खोलीच्या दुसऱ्या भागात असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पाय घालून बसली होती आणि पायांवर हात फिरवत होती. तिला पोहण्याचा खूप छंद होता.
पण लहानपणापासून आत्तापर्यंत तिचा एकही छंद पूर्ण झाला नव्हता. तिचे आईवडील लहानपणीच वारले होते. तिच्या चुलत्यांनी तिचं संगोपन केलं होतं. काकांच्या घरात तिची किंमत एखाद्या नोकराणीपेक्षा कमी नव्हती. ते दिवसभर तिच्याकडून जनावरासारखी कामं करून घेत. रात्रीच्या वेळी शिल्लक राहिलेलं अन्न तिच्यासमोर टाकून देत. तिला आपल्या इतर चुलत बहिणींसारखं घराबाहेर पडण्याची आणि शाळेत जाण्याचीही परवानगी नव्हती, जरी तिला शिकण्याचा खूप छंद असला तरी. काकांना खूप विनवण्या करून तिने 10वीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर जेव्हा तिने पुढे शिकण्याचा विचार केला तेव्हा तिच्या काकूंनी तिला जनावरासारखं मारहाण केली. त्या घटनेने ती इतकी घाबरली की पुन्हा कधी शिक्षणाचा विषय काढण्याचं धाडसही तिने केलं नाही. तिचं आयुष्य असंच ओघाने पुढे सरकत होतं. पण एके दिवशी अचानक रागाच्या भरात तिच्या काकांच्या मुलाने विक्रमराव राठोड यांच्या चुलत भावाचा खून केला आणि स्वतः मात्र तिथून फरार झाला. विक्रमरावांच्या माणसांनी सर्वदूर त्याचा शोध घेतला, पण तो कुठेच सापडत नव्हता. जणू पृथ्वीनेच त्याला गिळंकृत केलं होतं. विक्रमरावांच्या आई राजमाता सुमित्राबाई राठोड यांना प्रतिशोध घ्यायचाच होता. जेव्हा तो सापडला नाही तेव्हा त्यांनी वनीची मागणी केली. विक्रम या मागणीच्या सक्त विरोधात होते. ते नुकतेच 2 वर्ष अमेरिकेत घालवून आले होते आणि इथे आल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की ते प्रत्येक प्रकारची निरर्थक प्रथा उच्चाटून टाकतील. ते एखाद्याच्या अपराधाची शिक्षा दुसऱ्याला देण्याच्या बाजूने नव्हते. हेच त्यांनी सुमित्राबाईंना सांगितलं तर त्या संतापाने पेटून उठल्या. त्यांनी त्याला धमकी दिली की जर तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर मी तुला माझा मुलगाच मानणार नाही. माझ्या दुधाची तुला शपथ आहे. आणि इथेच तो मजबूर झाला होता. राजमातांनी त्याच्या पायात बेड्या टाकल्या होत्या, पण त्याने ठरवलं होतं की वनीमध्ये आलेल्या मुलीशी तो वाईट वागणार नाही, ना तो तिला या अपराधाची शिक्षा देईल जो तिने केलाच नव्हता. दुसरीकडे गंगाचे काका खूप घाबरले होते, पण वनीच्या मागणीवर त्यांचं मन खुश झालं, कारण त्यांच्याकडे नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्या भावाची मुलगी होती. गंगा खूप रडली, तडफडली, ओरडली, आरडली. तिने काकांच्या पाया पडून खूप विनवण्या केल्या, पण कुणीही तिचं ऐकलं नाही आणि तिला तिच्या इच्छेविरुद्ध शत्रूंच्या हवाली करून दिलं. इथे आल्यावर 2 महिन्यांपासून इथे तिला जनावरासारखी वागणूक दिली जात होती. इथलं आणि तिथलं आयुष्य यात काही फरक पडला नव्हता, पण इथे एक गोष्ट वाढली होती आणि ते म्हणजे विक्रमराव राठोड. तिने नोकरांकडून विक्रमरावांबद्दल जे काही ऐकून ठेवलं होतं त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत त्या माणसाला सामोरी जाऊ इच्छित नव्हती. दुसरीकडे विक्रमराव या दिवसात आपल्या कामात इतके व्यस्त होते की बहुतेक वेळ शहरातच जात असे. आत्ता सगळ्या कामातून थोडी सुटका मिळाली होती, म्हणून ते सुट्ट्या घालवण्यासाठी हवेलीत आले होते. त्यांचा विचार सकाळी निघून जाण्याचा होता, पण त्यांच्या अतिशय सुंदर पत्नीने त्याच्या पारात बेड्या टाकल्या होत्या. आत्ताच ते स्विमिंग पूलच्या कडेला तिच्या शेजारी येऊन बसले, तर ती हबकून उठू लागली. तर विक्रमरावांनी हळुवारपणे तिचा हात धरून तिला पुन्हा आपल्या शेजारी बसवलं. त्यांचा एक हात गंगाच्या पाठीवर फिरत होता, ज्यामुळे ती अस्वस्थ होत होती. तुला पोहायला आवडतं का? हो, मला पोहायला खूप आवडतं, पण मला पोहता येत नाही आणि पाण्यात उतरताना खूप भीती वाटते. मी बुडून वगैरे मेले तर? हे ऐकून ते पुन्हा हलकेच हसले. मग ठीक आहे, फायनल झालं, मी तुला पोहायला शिकवेन, असं म्हणत ते तिच्या अगदी जवळ आले. गंगाने लज्जेने डोळे झाकले. तिचे ओठही लज्जेने थरथरत होते. विक्रमरावांची नजर वारंवार तिच्या ओठांकडे जात होती. पुढच्याच क्षणी त्यांनी तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिच्या ओठांचा मधुर रस पिऊ लागले. गंगा सुरुवातीला संकोचली, पण मग तीही प्रतिसाद देऊ लागली. विक्रमरावांच्या हृदयाला अपूर्व आनंद झाला. तिच्या ओठांवर आपल्या प्रेमाची स्पर्शरेषा उमटवल्यानंतर ते तिच्या मानेवर झुकले आणि तिथं आपल्या प्रेमाचे चिन्ह उमटवू लागले. आता मात्र गंगा हलकेच आक्रोश करू लागली. विक्रमरावांनी काळजीने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय झालं? तू ठीक तर आहेस ना? तुम्ही मला जोरात चावलं, गंगा राग भरल्या आवाजात म्हणाली. तर विक्रमरावांनी त्वरित हात जोडले. माफ करा राणीसाहेबा, तुमच्या सानिध्यात थोडंच भलतंच भरकटलो. हे ऐकून गंगाने डोळे वाकवले. यावर विक्रमरावांनी तिचा चेहरा हलकेच वर केला आणि डोळ्यात पाहत म्हणाले, रात्री 10 वाजता माझ्या खोलीत ये, मी तुझी वाट बघेन. सध्या मला एका कामानिमित्त जावं लागतंय. तुला असं सोडून जायला नको वाटतंय, पण माझी सक्त बाध्यता आहे. गंगानं हे ऐकलं तर ती भीतीने डोळे विस्फारत म्हणाली, मालक, मी तुमच्या खोलीत कशी येऊ? साहजिकच तुझ्या पायांनी चालत येशील, पण हे काम तुला अवघड वाटत असेल तर मी स्वतः येईन आणि तुला माझ्या बाहूत भरून घेऊन येईन. गंगाचे सफरचंदासारखे गाल पुन्हा लाल झाले. विक्रमराव मनापासून या सुंदरीवर जीव ओवाळून टाकत होते.
पुढच्याच क्षणी त्यांनी गंगाच्या गालावर जोरात चुंबन घेतलं आणि डोळ्यात बघत कटाक्षाने म्हणाले, 10 म्हणजे 10 वाजताच. मला उशिरा येणारे लोक आवडत नाहीत आणि मी त्यांना शिक्षाही देतो. गंगा त्यांच्या सानिध्यात अस्वस्थ होत चालली होती. त्याचवेळी विक्रमरावांच्या खोलीच्या दारावर टकटक झाली. बाहेरून नोकराचा आवाज आला. राजमाता साहेब विक्रमरावांना आपल्या खोलीत बोलवत आहेत. आता मात्र गंगाचे हातपाय भीतीने गळून पडले होते. तिच्या मनात सर्वात आधी राजमाता सुमित्राबाईंचाच विचार आला. त्यांना समजलं की ती त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मुलाच्या जवळ गेली आहे, तर त्या तिचा जीव घेतील. विक्रमरावांनी नोकराला तिथून पाठवून दिलं. ते पुन्हा गंगाकडे लक्ष देत म्हणाले, प्रिये, मी तुझी वाट बघेन. असं म्हणत त्यांनी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि पटकन खोलीबाहेर निघून गेले. ते गेल्यानंतर गंगा स्वतःही स्वयंपाकघराकडे धावली. ती सिंकजवळ उभी राहून स्वतःला सावरू पाहत होती. तेवढ्यात सरलाचा रागीट आवाज तिच्या कानी पडला. तू विक्रमसाहेबांच्या खोलीची नीट सफाई केली होतीस ना? तिचा स्वर काहीतरी तपासणारा होता. गंगाने दमदारपणे उत्तर दिलं, साहेबांच्या खोलीची सफाई करत होते, पण ते तिथे आले, मग मी खाली आले. तिचे हात भराभरा कापत होते. जर हे सरलाने बघितलं असतं तर तिने लगेच तिचं खोटं पकडलं असतं. त्यानंतर सरला गंगाला काम सांगून तिथून निघून गेली. मग गंगाने हळूच खिडकीतून बाहेर उभ्या असलेल्या आपल्या स्वामींकडे पाहिलं, जे ड्रायव्हरशी बोलण्यात व्यस्त होते. यावेळी विक्रमरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या आणि ते थोडे रागात दिसत होते, पण ते प्रत्येक रूपातच खूप आकर्षक वाटत होते. गंगा आता हसत हसत स्वयंपाकघरातली कामं करू लागली. रात्री 10 वाजले होते आणि ती वारंवार घड्याळाकडे पाहत होती. पुन्हा पुन्हा कूस बदलून झोपायचा प्रयत्न करू लागली. तिची खोली हवेलीत थोडीशी वेगळी होती. राजमाता सुमित्राबाईंनी हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला होता, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत तिला आपल्या मुलासमोर येऊ द्यायचं नव्हतं. त्यांना खात्री होती की जर विक्रमने ही मुलगी बघितली तर तो पहिल्याच नजरेत तिचा दिवाना होईल. ती मुलगी इतकी सुंदर होती की राजमाता स्वतःही तिच्या रूपाला घाबरत होत्या. पण त्यांना माहिती नव्हतं की या सर्व खबरदारीचा काही उपयोग होणार नाही. ते दोघे असं असूनही एकमेकांच्या जवळ येतील. थोडा वेळ गेला आणि मग खोलीच्या दारावर टकटक झाली. गंगाचे हृदय जोरात धडकलं. ती काही विचार करते न करते तो बाहेरून विक्रमरावांचा आवाज आला. गंगाला इतकं थंडीतही घाम फुटला. राजमातांचा विचार येताच तिने लगेच दाल उघडलं आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? जर कुणी बघितलं तर? राणीसाहेबा, मला तर संपूर्ण जगाने बघावं असं वाटतंय आणि इथे मी तुम्हाला हे सांगायला आलोय की तुम्ही तुमचं वचन मोडलं आहे, जे फार वाईट गोष्ट आहे. आता तुम्हाला याची शिक्षा मिळेल. गंगाने नजर चोरत म्हटलं, ते माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणून मी येऊ शकले नाही. अरे, मग तर मी अगदी योग्य वेळी आलोय. तुमची तब्येतही विचारून घेईन आणि त्यासोबतच काही अपूर्ण कामही पूर्ण करीन. गंगाच्या नकाराची पर्वा न करता विक्रमराव अशा शैलीत म्हणत खोलीत शिरले. मालक, ही खोली तुमच्यासाठी योग्य नाही, गंगा हबकत म्हणाली. मग ही तुझ्यासाठीही योग्य नाही? मी तर आश्चर्यचकित आहे की शेवटी ते लोक तुला या जागी कसं ठेवू शकतात आणि तू मला सांगितलंही नाहीस की तू या गलिच्छ जागेत राहतेस. तिच्या खोलीची अवस्था पाहून विक्रमरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. पुढच्याच क्षणी तिचा हात धरून तिला आपल्यासोबत ओढत ते हवेलीच्या दुसऱ्या भागात घेऊन गेले आणि तिला आपल्या खोलीत उभं करत कटाक्षाने म्हणाले, तू आजपासून याच खोलीत राहशील, माझ्यासोबत, माझ्या पत्नीच्या नात्याने. हे ऐकून गंगा अगदी गप्प झाली. त्या माणसाच्या कोणत्याही गोष्टीला नकार देता येणार नाही एवढं तिला आता कळून चुकलं होतं. दुसरीकडे तिच्या झुकलेल्या पापण्या आणि तिचा थरथरणारा देह पाहून विक्रमरावांच्या भावना पुन्हा उसळू लागल्या होत्या. ती त्यांच्याजवळ येणारी पहिलीच स्त्री होती. आजपर्यंत त्यांनी कधीही कोणत्याही स्त्रीकडे डोळे वर करून बघितलं नव्हतं. आता त्यांच्या नजरेचं केंद्र फक्त आणि फक्त गंगा होती. तू इतकी घाबरलेली का आहेस? तिची हनुवटी वर करत ते प्रेमाने म्हणाले, तर गंगाने त्वरित नकारार्थी मान हलवली. नाही, मी तर घाबरलेले नाही. अगदी निरागसपणे तिने विक्रमरावांचं बोलणं खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. तर विक्रमराव हसत हसत तिला अगदी काळजीपूर्वक पलंगावर निजवत होते आणि स्वतः तिच्यावर झुकले. तिच्या केसांत तोंड लपवून तिचा सुगंध घेत होते. तर गंगा कधी हळूच त्यांच्या केसात हात फिरवत होती आणि कधी त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. विक्रमरावांचं प्रेम वाढतच चाललं होतं. त्यांच्याबरोबरच गंगाची अवस्थाही बदलू लागली. तिचा श्वास जोरात सुटला होता. ती या रूपात विक्रमरावांना आपल्या हृदयाच्या अगदी
अगदी जवळची वाटत होती. थोड्या वेळाने विक्रमराव तिच्यापासून थोडे दूर झाले तर तिने त्यांच्या छातीवर दोन्ही हात ठेवत म्हटलं, मालक, खूप रात्र झालीये. मला माझ्या खोलीत जायला हवं. मी तुला आधीच सांगितलंय बाई, आता हीच तुझी खोली आहे. आता जर तू पुन्हा इथून जाण्याचा हट्ट केलास तर मी तुझ्यासोबत रागाने वागेन. आता त्यांनी फक्त रागाचं नाव घेतलं होतं आणि गंगाचे डोळे अश्रूंनी भरून वाहू लागले. तर त्या माणसाकडून तिला अपेक्षा होत्या त्याचा रुक्षपणा ती कोणत्याही प्रकारे सहन करू शकत नव्हती. जेव्हा तिला रडताना पाहिलं तेव्हा विक्रमराव हैराण झाले. अरे काय झालं? मी तर फक्त मस्करी करत होतो. तू कसा विचार केलास की मी माझ्या जीवाच्या तुकड्यावर रागावेन? त्यांचा स्वर भावनांनी भरला होता. पुन्हा एकदा त्यांनी गंगाला आपल्या बाहूत घेतलं. गंगा ही हळूहळू त्यांच्या सान्निध्यात बुडू लागली होती. राजमातांचा विचार क्षणभरासाठी तिच्या मनातून हटला होता. तिला फक्त एवढंच माहीत होतं की यावेळी ती त्या माणसाच्या आधिपत्यात आहे जो तिचा आदर करतो आणि तिच्यावर अतीव प्रेम करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तिला आपली इज्जत मानतो. जसजशी रात्र सरकत चालली होती तसतसे ते दोघी एकमेकात बुडत चालले होते. वेळेबरोबर विक्रमरावांच्या प्रेमातही भर पडत चालली होती. गंगा कधी त्यांच्या प्रेमात हरवून जात होती तर कधी लाजेनं त्यांच्याच छातीत तोंड लपवण्याचा प्रयत्न करत होती. सकाळी विक्रमरावांचे डोळे उघडले तर गंगा त्यांच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. ती झोपेत खूप निरागस दिसत होती. विक्रमरावांनी हळूच तिचे केस तिच्या चेहऱ्यावरून हटवले आणि हलकेच वाकून तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. तिला मिठीत घालून आणखी जवळ करून घेतलं. त्यांच्या या हालचालीनं गंगाचे डोळे उघडले. रात्रीचे दृश्य एखाद्या चित्रपटासारखे तिच्या नजरेसमोर फिरू लागले. पुढच्याच क्षणी ती त्यांच्यापासून दूर सरकली. विक्रमरावांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्या मुलीने चमत्कारिक चपळता दाखवली. ते फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. शांतपणे इथे येऊन झोप, ते खोट्या रागाने म्हणाले. मला आत्ता जायला हवं. तुमच्या आईंनी सकाळी लवकर उठायला सांगितलं होतं. जर मी गेले नाही तर त्या नाराज होतील. आणि जर तू इथून निघून गेलीस तर मी तुझ्यावर रागवेन आणि कधीच तुझ्याशी बोलणार नाही. विक्रमराव लहान मुलांसारखा हट्ट करत होते. गंगा हताशपणे त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. बाहेरून येणारे आवाज ऐकून तिचं हृदय कोरड्या पानासारखं थरथरू लागलं. यावेळी तिने विक्रमरावांचा राग पत्करण्याचा निर्णय घेतला होता. पुढच्याच क्षणी ती खोलीतून बाहेर पडली. तिच्या जाण्यानंतर विक्रमरावांनी गाढ श्वास सोडला आणि पलंगाच्या उशीशी टेकून बसले. शेवटी कधीपर्यंत माझ्यापासून पळणार आहेस? आता मला तुझ्या प्रत्येक हावभावाची जाणीव झालीये राणीसाहेबा. आता तुम्ही मला चकमा देण्याचा विचार स्वप्नात सुद्धा करू शकत नाही. तो विचारात तिलाच संबोधित करत म्हणाला. त्याने पक्क ठरवलं होतं की आज रात्री तो तिच्याशी हिशेब बराबर करेल आणि तिला आजच्या हट्टाची शिक्षाही देईल. याच विचारात ते अंघोळीला दिले. तर तिकडे गंगाची घबराट वाढतच चालली होती. सकाळपासून तिला कुठलंच काम नीट होत नव्हतं. ती ज्या कामाला हात लावायची ते उलटं व्हायचं. राजमातांनीही तिला चांगलंच अपमानित केलं होतं आणि इतर नोकरांनीही तिला खूप ओरडून सांगितलं होतं. पण तिला तर जणू कुणाच्या ओरडण्याने काही फरकच पडत नव्हता. ना तिला कुणाचा आवाज ऐकू येत होता. ती अजून रात्रीच्या नशेतच होती. संध्याकाळी ती लॉनमध्ये उभी याचाच विचार करत होती. तिचं मन विलक्षण होत होतं. तिचं सहजगत्या भीती पुन्हा डोकावू लागली. तिला वारंवार हा विचार त्रास देत होता की कुठे असं नको व्हावं की हे रात्री फक्त आपल्या भावनांच्या भरात तिच्याजवळ आले असतील. प्रत्यक्षात त्यांच्या मनात तिच्यासाठी काही भावना नसतील. कुठे असं नको व्हावं की तो माणूस इतर लोकांसारखा तिला निरर्थक करील. हाच विचार करून ती रात्री विक्रमरावांच्या खोलीत गेली नव्हती. ना ती आपल्या खोलीत झोपली होती. रात्रीचा वेळ तिने नोकरांसोबतच घालवला होता. विक्रमराव तिच्या खोलीजवळ तिला बोलवायला गेले पण खोलीचं दार उघडं होतं आणि ती तिथे नव्हती. सकाळपासून विक्रमरावांची नजर तिला शोधत होती पण ती सापडत नव्हती. न जाणे या मुलीला जमीन गिळून गेली की काय. विक्रमरावांची अस्वस्थता वाढतच चालली होती. दुसरा दिवसही शांतपणे गेला आणि मग तिसरा दिवसही असाच गेला. आता अस्वस्थतेसोबतच विक्रमरावांना राग येऊ लागला होता. लवकरच त्यांना शहरात परत जायचं होतं आणि त्यांनी ठरवलं होतं की ते तिला आपल्यासोबत घेऊन जाईल. तिसऱ्या रात्री जेव्हा ते हवेलीत शिरत होते तेव्हा त्यांची नजर मागच्या भागाकडे जाणाऱ्या गंगावर पडली. ते लांब लांब पावलं टाकत तिच्याजवळ पोहोचले. पुढच्याच क्षणी त्यांनी तिचा हात धरून तिला भिंतीला टेकवलं. गंगा या उसळत्या प्रवाहासाठी तयार नव्हती. तिच्या ओठातून हलकीशी किंचाळी निघाली तर विक्रमरावांनी त्वरित तिच्या तोंडावर हात ठेवून किंचाळी दाबली. ते यावेळी तिला रागाने खाऊन टाकणाऱ्या नजरेने बघत होते. मालक, माझं दुखतंय. विक्रमरावांनी तोंडावरचा हात हटवताच ती वेदनेने करवल्यासारख्या आवाजात म्हणाली. विक्रमराव बेशुद्धपणे एक पाऊल पुढे सरकले.
आता त्यांनी दोन्ही हात भिंतीवर ठेवले होते. गंगा त्यांच्या कचाट्यात सापडली होती. ते तिच्याकडे रागाने पाहत होते. मी तुला विचारू शकतो का की तू 3 दिवस माझ्यापासून का लपत होतीस? मी तुला रात्री माझ्याकडे येण्यास सांगितलं होतं. तू त्या रात्रीही आली नाहीस आणि पुढचे 2 दिवस मला कुठेच दिसली नाहीस. हे ऐकून गंगाने त्वरित डोळे वाकवले आणि पुन्हा एकदा बोटे वळवू लागली. विक्रमरावांनी तिचे दोन्ही हात आपल्या बळकट हातांत कैद केले आणि तिच्या चेहऱ्याजवळ येत गंभीरपणे म्हणाले, मला लवकर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि सांग की शेवटी याचं कारण काय आहे? काय कुणी तुला काही बोललं का? गंगाने घाबरत त्वरित नकारार्थी मान हलवली. याबद्दल कुणालाच माहिती नाही. मी फक्त घाबरले होते, असं म्हणत तिने आपलं डोकं विक्रमरावांच्या छातीवर ठेवलं आणि लहान मुलासारखी रडू लागली. पण तू का घाबरली होतीस? यावर गंगा पुटपुटली, मला वाटलं की ती फक्त एका रात्रीची नशा होती आणि तुम्ही ही नशा सकाळ होताच विसरून जाल. मला नव्हतं वाटत की पुन्हा तुमच्या इच्छेविरुद्ध तुमच्याजवळ जाऊन मी माझी किंमत कमी करून घ्यावी. तिचं बोलणं ऐकून विक्रमरावांचं डोकं रागाने चक्रावून गेलं. देवा, मला धीर दे. काय तुम्हाला एवढं नीच समजलायस? विक्रमराव दुःख आणि रागाने कपाळाला आठ्या आणत म्हणाले. तर तिने त्वरित पुन्हा नकारार्थी मान हलवली. नाही मालक, मी असा विचारही करू शकत नाही. फक्त मी खूप घाबरले होते. ती पुन्हा रडू लागली. यावेळी विक्रमरावांनी आपल्या ओठांनी तिचे अश्रू पुसले आणि अगदी प्रेमळ स्वरात म्हणाले, जर तुझ्या मनात असा काहीही विचार आला तर सर्वात आधी तू माझ्याशी बोलायला हवं होतंस. 3 दिवस अशी त्रासून घेणं योग्य नव्हतं. स्वतःही तणावात राहिलीस आणि मलाही त्रास देत राहिलीस. हट्टी मुली. त्यांनी प्रेमाने तिचं नाक दाबलं आणि गंभीरपणे म्हणाले, मी मेल्यावर सुद्धा असा विचार करू शकत नाही. तू माझी पत्नी आहेस आणि माझी इज्जत आहेस. ही गोष्ट मी तिला आधीही स्पष्ट केली आहे. पण आता मी तुझ्यावर प्रेमही करू लागलोय. तू माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची प्रेयसी आहेस. ही गोष्ट आपल्या या छोट्याशा डोक्यात घुसवून ठेव. गंगाला त्यांच्या स्वरात सत्यता जाणवत होती. ती डबडबलेल्या डोळ्यांनी हसली. विक्रमरावांनी तिचा हात हातात घेत म्हटलं, लवकरच सर्व काही ठीक होईल. मी शहरात जातोय आणि तू सुद्धा माझ्याबरोबर शहरात चल. पण मालक, मी शहरात कशी येणार? मला तिथे जायचं नाही. मला इथे तुमच्याबरोबर राहायचंय. तिने जोरात नकारार्थी मान हलवली आणि त्वरित विक्रमरावांच्या हातातून हात सोडवला. तिला वाटलं की अजून राजमातांना माहिती नाही, म्हणूनच ती त्याच्याबरोबर शांततेत राहू शकते. तिला भीती होती की जर राजमातांना कळलं तर या दोघांना एकमेकांपासून दूर करतील आणि आता ती असं स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नव्हती. अरे, तिथे तू खूप मज्जा करशील. मालक, आत्ता नको, मग कधीतरी जाऊ. आता तुम्ही लवकर शहरातून या. मी तुमची वाट बघेन. आणि हो, तिथून माझ्यासाठी छान छान गोष्टी आणा, भरपूर भेटवस्तू आणि ते शहरी मुलींचे कपडेसुद्धा आणा. तिने एका श्वासात खूप साऱ्या मागण्या केल्या होत्या. विक्रमरावांनी आपल्या छातीवर हात ठेवला आणि हलकीच तिच्याकडे झुकत म्हणाले, जी आज्ञा मॅडम साहेबा, तुमची जी काही आज्ञा असेल ती आमच्या डोक्यात फेट झालीये. ते अशा चैतन्यपूर्ण स्वरात बोलत होते की तिलाही हसू आलं. आता या गरीबावर थोडी दया करा. त्यांनी खटाळ पद्धतीने तिच्या कमरेवर हात ठेवत डोळ्यांनीच इशारा केला, तर ती लाजेने लाल तांबडी झाली. पण आज तिच्या मनावर कसल्याही प्रकारचा ताण नव्हता. ती खूप शांत होती आणि गैरसमजांचे डोंगर कोसळले होते. तिने संपूर्ण रात्र विक्रमरावांच्या सान्निध्यात घालवली. दुसरीकडे सकाळी राजमाता सुमित्राबाईंची रागाने वेडी होण्याची अवस्था झाली होती. त्यांचं मन करत होतं की त्या मुलीला जीवे मारावं. त्या आगडोंब उसळून संपूर्ण खोलीत चक्कर मारत होत्या. थोड्याच अंतरावर सरला उभी होती आणि मोठ्या आवाजात सांगत होती, राणी साहेबा, मी खरं सांगते, काल रात्रीच्या अंधारात ते दोघं हवेलीच्या मागच्या भागात एकमेकांच्या खूप जवळ उभे होते. त्यांनी तर एकमेकांना बस चुप, मला नको आहे हे ऐकायचं की त्यांनी काय केलं. मला तर हा विचार करून आश्चर्य वाटतंय की या मुलीची एवढी हिंमत कशी झाली की तिने माझ्या आज्ञेचा अवहेर केला. ही गोष्ट सरलाने त्यांना सकाळीच येऊन सांगितली होती. त्या दोघी या चर्चेत व्यस्त होत्या की अचानक दारावर ककटक झाली. त्यांनी सरलाला शांत राहण्याचा इशारा केला. खोलीत येणारा विक्रमराव होता, जो आज खूप हसत होता आणि राजमाता जाणत होत्या की या हसण्यामागचं कारण काय आहे. त्यांनी त्याच्याकडे कडक नजरेने पाहिलं. सरला, तू इथून जाऊ शकतेस. मला आईंशी एक महत्त्वाचं बोलायचंय. त्याने सरलाला जाण्याचा इशारा केला आणि स्वतः आईच्या जवळ जाऊन बसला. आईच्या हाताचे चुंबन घेतल्यानंतर तो हळू आवाजात म्हणाला, आई, मी माझ्या पत्नीबरोबर एका नवीन आयुष्याची सुरुवात करू इच्छितो. मी इच्छितो की तुमच्या मनात तिच्यासाठी जितकाही द्वेष आहे तो तुम्ही काढून टाकावा.
तो वनीमध्ये आलेल्या त्या मुलीची म्हणजेच गंगाची शिफारस करत होता. हा विचार येताच त्या रागाने लाल तांबड्या झाल्या. तुला माहीत आहे असं होऊ शकत नाही. तिची किंमत या हवेलीत एखाद्या नोकरा एवढी आहे. आई, पुन्हा माझ्या पत्नीला नोकर म्हणून संबोधू नका. ती माझी धर्मपत्नी आहे आणि या गावची भावी सरदारणी आहे. मी थोड्या काळासाठी शहरात जातोय आणि तिला तुमच्याकडे सोपवतोय. अपेक्षा आहे की तुम्ही माझ्या अनुपस्थितीत माझ्या पत्नीची काळजी घ्याल. असं म्हणून तो गंभीर पावलं टाकत खोलीबाहेर निघून गेला. तर राणीसाहेब रागाने तडफडत राहिल्या. त्यांना खात्री झाली होती की आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. पण त्या इतक्या लवकर हार मानणाऱ्यांपैकी नव्हत्या. तिकडे तो हवेलीतून गेला आणि इकडे गंगा खूप उदास झाली. विक्रमरावांनी तिला फक्त 3 दिवस म्हटलं होतं की ते 3 दिवसात परत येईल. पण आता 15 दिवस उलटून गेले होते. विक्रमरावांचा पत्ता नव्हता. हवेलीत आता तिला आधीपेक्षा खूप वाईट वागणूक दिली जात होती. राजमाता तर तिला पाहूनच रागाने बेभान होत होत्या. तेव्हा त्या या मुलीला मारहाण करत आणि तिला खुनीच्या कुळातून आलेली मुलगी अशी टोमणे मारत. मात्र गंगाकडे शांतपणे सहन करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. वेळ जसजसा जात होता गंगाची चिंता वाढतच चालली होती. तिला अनेक प्रकारच्या शंकांनी त्रास दिला. ती नेहमी विचार करत असे की शेवटी तिच्याकडून अशी कोणती चूक झाली की विक्रमराव तिला सोडून गेले. तिने विक्रमरावांबद्दल एके दिवशी नोकराणीला विचारलं तर ती द्वेषाने म्हणाली, हे श्रीमंत लोक असेच असतात. थोड्या काळासाठी स्त्रीला जवळ ठेवतात आणि टिश्यू पेपरसारखं वापरतात. पण जेव्हा यांचं मन भरून जातं तेव्हा तिला असं फेकून देतात जणू त्यांचा तिच्याशी काही संबंधच नाही. त्या नोकराणीचं बोलणं बाणासारखं गंगाच्या हृदयात भिनलं होतं. ती उत्तरात तिला म्हणू इच्छित होती, असं होऊ शकत नाही. माझे विक्रम असे नाहीत. ते माझ्याशी असे वागू शकत नाहीत. ते तर माझ्यावर अतीव प्रेम करतात आणि लवकरच मला आपली सरदाराणी बनवतील. पण शब्द तिच्या तोंडातच राहिले आणि अश्रूंचा गोळा तिच्या गळ्यात अडकला होता. ती काहीच बोलू शकली नाही आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. एके दिवशी ती स्वयंपाकघरात उभी होती की अचानक तिला अस्वस्थ वाटलं आणि ती अडखळत बेशुद्ध पडली. राजमाता त्यावेळी जेवणाच्या टेबलावर बसल्या होत्या. तिला अशी अडखळताना पाहून त्यांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. त्या मागील काही दिवसांपासून तिची अवस्था बघत होत्या. त्यांच्या मनात काय चाललं होतं ते खरं व्हावं अशी त्यांची इच्छा नव्हती. जवळ उभ्या असलेल्या वृद्ध नोकराणीकडे पाहून त्यांनी इशारा केला, जाऊन त्या मुलीला उठवा. मंगला आजी धावत गंगाजवळ गेली. तिने गंगाच्या तोंडावर पाण्याचे शिडकावे केले. थोड्या वेळात ती भानावर आली. अशक्तपणामुळे गंगाची अवस्था बिकट झाली होती. तिला वारंवार उलट्याही येत होत्या. मंगला, जी वयस्कर आणि अनुभवी होती, पुढे जाऊन तिने गंगाची नाडी पाहिली. पुढच्याच क्षणी ती लगेच उभी राहिली. राजमाता तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होत्या. राणीसाहेबा, ही बाळंतपणाच्या आशाळू आहे. हे ऐकण्याची उशीर होती की तिथे हजर असलेल्या इतर नोकरांनाही धक्का बसला. सर्वजण आश्चर्याने गंगाकडे पाहू लागले. राजमाता सुमित्राबाई, ज्याची वाट पाहत होत्या, तो क्षण आला होता. दुसरीकडे गंगाचं हृदय कोरड्या पानासारखं थरथरत होतं. राजमाता उठल्या आणि गंगाजवळ येऊन गुडघ्यावर बसल्या. त्यांनी गंगाचा चेहरा हातात घट्ट धरला आणि द्वेषपूर्ण स्वरात म्हणाल्या, हे बाळ कोणाचं आहे? हे ऐकून गंगा सुन्न झाली. तिने हतबलतेने त्यांच्याकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, हे बाळ विक्रमरावांचं आहे. पुढच्याच क्षणी त्यांनी गंगाच्या तोंडावर जोरात थप्पड मारली. ती तोल सांभाळू शकली नाही आणि जमिनीवर कोसळली. खबरदार, जर तू आपल्या घाणेरड्या जिभेने माझ्या मुलाचं नाव घेतलंस तर. गंगाचं डोकं चक्रावून गेलं. ती विचार करत होती की सगळ्यांना तिचा नवरा माहीत आहे, मग ती तिला हा प्रश्न का विचारत आहेत. दुसरीकडे मंगला आजीनेही गंगाच्या कमरेवर जोरात लाथ मारली आणि द्वेष व्यक्त करत म्हणाली, विक्रमसाहेब इतके वेडे नाहीत की ते तुझ्यासारख्या तुच्छ मुलीशी संबंध ठेवतील. स्पष्ट सांग, हे बाळ कोणाचं आहे? राजमाता उठल्या आणि गंभीर स्वरात म्हणाल्या, ह्या मुलीला मारा. तोपर्यंत मारा जोपर्यंत ही तोंडाने खरं बोलत नाही. आणि तरीही जर हिने खरं नाही सांगितलं तर हिच्यासोबत हिच्या पोटातल्या बाळाला संपवा. त्या निर्दयी स्वरात म्हणाल्या. गंगाने हतबलतेने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. इतर नोकर हळूहळू मागे सरकू लागले, कारण कुणातही हे पाप करण्याची हिंमत नव्हती. राजमातांनी हे पाहिलं की कुणी पुढे यायला तयार नाही, तर त्यांनी एका नोकराला दांडके आणायला सांगितलं. सरला धावत गेली आणि एक जाडजूड दांडके घेऊन आली. राजमाता तिला दांड्याने मारणार तेवढ्यात लॉनमध्ये विक्रमरावांचा आवाज घुमला. खबरदार, जर कोणी माझ्या पत्नीवर हात उचलण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मी सर्व प्रकारचा विचार विसरून जाईन. राजमातांचा हात तिथेच थांबला.
त्यांनी हतबलतेने विक्रमरावांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि दांडके रागाने एका बाजूला फेकून दिले. मंगला पुढे येत संकोचलेल्या स्वरात म्हणाली, साहेब, ही मुलगी गरोदर आहे. क्षणभर वेळ जणू थांबूनच गेला आणि विक्रमरावांना वाटलं जणू कुणीतरी युगानुयुगांचा आनंद त्यांच्या पायाशी आणून ठेवला आहे. त्या अनपेक्षित सुखाने ते भारावून गेले. आनंदाने त्यांची अवस्था शब्दातीत झाली. आम्हाला माहीत नाही हे बाळ कोणाचं, मंगलाने पुढे बोलायचा प्रयत्न केला, तर विक्रमरावांनी तिला पाहून गप्प केलं. ही माझी पत्नी आहे आणि हे बाळ माझं आहे. आई, तुम्हाला तर सगळं माहीत होतं. मी तुम्हाला सगळं सांगून गेलो होतो. मग तुम्ही हे का केलं? विक्रमराव आता विश्वास न बसणाऱ्या नजरेने आपल्या आईकडे पाहत होते. कारण ही कुणीच्या कुळातून आलेली एक नीच मुलगी आहे. हे ऐकून तो हलकेच हसला. अरे आई, मी कितीही प्रयत्न केले तरी मी तुमचं मन या गोष्टीतून काढू शकत नाही. ही माझ्यासोबत शहरात परत चालली आहे आणि जोपर्यंत तुम्ही तिला मनापासून माफ करत नाही तोपर्यंत ती तिथेच राहील. विक्रम, तू आपल्या आईला या तुच्छ मुलीसाठी सोडून जात आहेस? नाही आई, मी तुम्हाला सोडून जात नाहीये. मी तुम्हाला भेटायला येत राहीन. फक्त तुम्ही समजा की जसा मी पूर्वी शहरात जात होतो तसाच मी आता जात राहीन. आणि जिथपर्यंत या स्त्रीचा प्रश्न आहे, ही माझी पत्नी आहे आणि तिचेही काही अधिकार आहेत जे मला प्रत्येक परिस्थितीत पूर्ण करावे लागतील. तिच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करून मी माझ्या ईश्वराला नाराज करू शकत नाही. राजमाता सुमित्राबाई रागाने खोलीत निघून गेल्या. विक्रमरावांनी त्यांच्या पायाशी माफी मागितली, पण सुमित्राबाईंनी आपला निर्णय बदलला नाही. पत्नीला सोबत घेऊन विक्रमराव शहरात आले. शहरातील एका मोठ्या आणि सुंदर बंगल्यासमोर गाडी थांबली. गंगा गाडीमधून उतरली आणि आश्चर्याने त्या बंगल्याकडे पाहत राहिली. तिथल्या प्रचंड ऐश्वर्यसंपन्न बंगल्यात पाऊल ठेवताच गौरीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. इतकं मोठं आयुष्य तिच्यासाठी उभं आहे यावर तिचा विश्वासच बसेना. धनी, हा बंगला कोणाचा आहे? ती संकोचून म्हणाली. विक्रमराव हलकेच हसले. हा बंगला आपलाच आहे. गंगा अवाक झाली. आयुष्यभर तिला फक्त काम, अपमान आणि भीतीच मिळाली होती. इतकं मोठं सुख तिच्या नशिबात असेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. आसपासून हे आपल्या दोघांचं घर आहे. विक्रमरावांनी तिचा हात आपल्या हातात घेत म्हटलं तर ती डबडबलेल्या डोळ्यांनी हसली. मला माफ करा, माझ्यामुळे तुमच्या आई. गंगा, यात तुझा काही दोष नाही. जिथपर्यंत आईचा प्रश्न आहे, मी त्यांना चांगलं ओळखतो. ती माझ्याशिवाय राहू शकत नाहीत. आणि बघ, ती माझ्यामुळेच आपल्या दोघांना माफ करतील. फक्त तू आपली आणि आपल्या बाळाची खूप काळजी घे. असं म्हणून विक्रमरावांनी तिला मिठीत घेतलं. पुढे ते याच बंगल्यात राहू लागले. विक्रमराव तिची प्रत्येक प्रकारे काळजी घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी शहरात आल्यावर गंगासाठी नवं आयुष्य सुरू केलं. तिचं पुढचं शिक्षण सुरू केलं. तिला पोहायला शिकवलं आणि तिला हळूहळू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. तिला चांगले कपडे, शिक्षण आणि सन्मान दिला. गंगा हळूहळू आत्मविश्वासाने जगायला शिकत होती. ती आता पूर्वीसारखी घाबरणारी, रडणारी मुलगी राहिली नव्हती. ती आत्मविश्वासाने बोलू लागली होती. काही महिन्यांनी गंगाने एका गोंडस लेकराला जन्म दिला. त्या छोट्याशा लेकरामुळे बंगल्यात आनंदाचं वातावरण पसरलं. विक्रमराव तर आनंदाने भारावून गेले होते. पण गंगाने आई झाल्यावरही आपलं स्वप्न सोडलं नाही. मुलीची काळजी घेत घेत ती दिवस रात्र अभ्यास करू लागली. विक्रमरावही तिच्या प्रत्येक पावलावर साथ देत होते. रात्री सगळे झोपल्यानंतर गंगा पुस्तकं उघडून बसायची. कधी मुलगी तिच्या मांडीवर झोपलेली असायची तर कधी विक्रमराव तिला चहा करून द्यायचे. हळूहळू वर्ष सरत गेली. गंगा आता पूर्वीसारखी घाबरणारी मुलगी राहिली नव्हती. ती आत्मविश्वासाने बोलू लागली होती. तिने शिक्षण पूर्ण केलं आणि मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. दिवस रात्र मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर गंगा आयुष्यात खूप पुढे गेली. पुढे 5 वर्षांनंतर राजस्थान जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर लोकांची गर्दी होती. गावाच्या समस्येसाठी आज राजमाता सुमित्राबाई स्वतः कलेक्टरला भेटायला आल्या होत्या. ऑफिसचा दरवाजा उघडला. राजमाता आत आल्या. समोर खुर्चीवर बसलेली कलेक्टर शांतपणे फाईल पाहण्यात मग्न होती. कलेक्टरने वर न पाहता हाताने बसण्याचा इशारा केला. राजमाता समोरच्या खुर्चीवर बसल्या आणि गावातील समस्या सांगू लागल्या. समोर बसलेली कलेक्टर अत्यंत लक्षपूर्वक सगळं ऐकत होती. ती अधूनमधून फाईलमध्ये काही नोंदीही करत होती. थोड्या वेळाने तिच्या हातातील पेन खाली पडल्याचं नाटक झालं आणि पेन उचलताना तिने हळूच राजमातांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. राजमाता क्षणभर थबकल्या. तो स्पर्श त्यांना काहीसा ओळखीचा वाटला. इतक्यात बाजूला उभा असलेला कर्मचारी म्हणाला,
गंगा मॅडम, ही फाईलही साईन करायची आहे. हे नाव ऐकताच राजमातांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं, कारण त्यांच्या समोर बसलेली कलेक्टर दुसरी कोणी नसून तीच गंगा होती, जिला कधी राठोड हवेलीत परकी समजलं गेलं होतं, आणि आज तीच संपूर्ण जिल्ह्याची कलेक्टर बनली होती. मग एक शिपाई चहा घेऊन आला आणि त्याने टेबलवर असलेली नेम प्लेट उलटी असल्याचे पाहिले, जी गंगानेच मुद्दाम लावली होती. शिपायाने लगेच ती सरळ केली. त्यावर लिहिले होते, कलेक्टर गंगा विक्रम राठोड. ते नाव पाहताच राजमाता सुमित्राबाई क्षणभर थिजूनच गेल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील सगळ्या घटना झरझर फिरू लागल्या. समोर बसलेली गंगा मात्र शांतपणे फाईलवर सही करत होती. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना अभिमान, फक्त एक शांत आत्मविश्वास होता. राजमातांच्या डोळ्यांत पाणी तरळलं, पण त्या काही बोलू शकल्या नाहीत. गंगाने फाईल बंद केली आणि अत्यंत संयमाने म्हणाली, राजमाता साहेब, आपल्या गावाची समस्या लवकरच सोडवली जाईल, काळजी करू नका. तो आवाज ऐकताच राजमातांच्या मनात काहीतरी तुटलं, कारण जिचा आवाज कधी हवेलीत दबावला गेला होता, आज तोच आवाज संपूर्ण जिल्ह्याचा निर्णय घेणारा बनला होता. त्या शांतपणे उठल्या आणि बाहेर जाताना एकदा मागे वळून गंगाकडे पाहिलं. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पश्चात्तापही होता आणि अभिमानही. जिला कधी हवेलीत स्थान मिळालं नव्हतं, आज तीच राठोड घराण्याचं नाव उंचावणारी ठरली होती. राजमाता ऑफिसमधून बाहेर पडल्या, पण त्यांच्या मनात खूप विचार सुरू होते. जिला त्यांनी कधी हवेलीत स्वीकारलं नव्हतं, तीच गंगा आज इतक्या मोठ्या पदावर पोहोचली होती. दुसऱ्या दिवशी राजमाता पुन्हा कलेक्टर ऑफिसमध्ये आल्या. दरवाजावर हलकी टकटक झाली. या, आतून आवाज आला. गंगाने वर पाहिलं. समोर राजमाता उभ्या होत्या. क्षणभर दोघींमध्ये शांतता पसरली. राजमाता हळूहळू पुढे आल्या. टेबलवर ठेवलेली नेमप्लेट, कलेक्टर गंगा विक्रम राठोड, त्यांनी पुन्हा एकदा वाचली. थोडा वेळ त्या काही बोलल्या नाहीत. मग शांतपणे म्हणाल्या, गंगा, राठोड घराण्याचे नाव तू उंच केलंस. गंगा काही बोलली नाही. तिने फक्त आदराने मान खाली घातली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही गर्व नव्हता, फक्त शांत स्थिरता होती. राजमाताने तिच्याकडे एक दीर्घ नजर टाकली. जणू त्या तिच्यातली तीच मुलगी पाहत होत्या, जिला कधी काळी त्यांनी हवेलीच्या दारातून बाहेर काढलं होतं. पण आज तीच मुलगी संपूर्ण जिल्ह्याची कलेक्टर बनून त्यांच्या समोर बसली होती. क्षणभर त्यांच्या डोळ्यात हलकसं पाणी आलं, मात्र त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. त्या काही न बोलता वळल्या आणि दरवाजाकडे चालू लागल्या. पण बाहेर जाताना त्या क्षणभर थांबल्या. मागे न पाहताच त्या शांत आवाजात म्हणाल्या, विक्रमला सांग, आईला आज तिच्या सुनेचा अभिमान आहे. इतकं बोलून त्या निघून गेल्या. आत मात्र गंगा काही क्षण शांत बसली होती. तिच्या डोळ्यांतून हळूच एक अश्रू ओघळला, कारण त्या एका वाक्यातच स्वीकार, सन्मान आणि नातं सगळं होतं. आज तिच्या संघर्षाला खरा मान मिळाला होता. इतक्यात दाराजवळ उभा असलेला विक्रम हळूच पुढे आला. तो काही क्षण गंगाकडे पाहत राहिला आणि हलक्या आवाजात म्हणाला, गंगा, तू जिंकलीस. गंगाने त्याच्याकडे पाहिलं. ती हळूच हसली. नाही विक्रम, आज अहंकार हरला आहे आणि नातं जिंकलं आहे. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी संपूर्ण खोली उजळून गेली आणि त्या प्रकाशात एक नवं नातं, एक नवी सुरुवात जन्म घेत होती. काही दिवसांनी राजस्थानमधल्या त्या जुन्या हवेलीसमोर गाड्यांचा ताफा थांबला. गावातील लोक उत्सुकतेने पाहत उभे होते, कारण आज जिल्ह्याची कलेक्टर गावाच्या दौऱ्यावर येणार होती. सरकारी गाडी हळूहळू हवेलीसमोर थांबली. दार उघडलं आणि गंगा खाली उतरली. ती साध्या पण देखण्या साडीमध्ये होती. चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात शांतता होती. गावकरी एकमेकांकडे पाहत कुजबूज करू लागले. अरे, ही तर राठोड हवेलीची सून गंगा आहे. हवेलीच्या अंगणात राजमाता सुमित्राबाई उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा कडकपणा नव्हता. आज त्यांच्या डोळ्यात वेगळाच भाव होता. गंगा हळूहळू त्यांच्या दिशेने चालत आली. क्षणभर दोघी एकमेकांसमोर उभ्या राहिल्या. सगळं गाव श्वास रोखून तो क्षण पाहत होतं. गंगा वाकून त्यांच्या पायाला हात लावणार, इतक्यात राजमातांनी तिला थांबवलं आणि पहिल्यांदाच त्यांनी गंगाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. त्या शांतपणे म्हणाल्या, आज मला तुझा अभिमान वाटतो गंगा. हे ऐकताच गंगाच्या डोळ्यात पाणी आलं. हवेलीच्या दरवाजे हळूहळू उघडले आणि अनेक वर्षांनी गंगा पुन्हा त्या हवेलीमध्ये पाऊल ठेवत होती. पण यावेळी ती कोणाची दया मागणारी मुलगी नव्हती.
ती स्वतःच्या कर्तृत्वाने मान मिळवून परत आलेली स्त्री होती. आणि त्या दिवशी फक्त हवेलीच्या दरवाजेच नाही उघडले, तर एका स्त्रीच्या सन्मानाचा नवा अध्याय सुरू झाला. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.